तुम्ही जगाची ज्योती आहात. जे नगर डोंगरावरती वसलेलं आहे ते लपू नाही शकत. हालेलुया, वाव वाव वाव. याचा अर्थ आहे की लोक तुम्हाला किती पण खाली पाडू इच्छितील पण ते पाडू नाही शकणार, कारण तुम्ही जगाची ज्योती आहात. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? लक्षात ठेवा, माणूस आपल्याबद्दल तसाच वागतो जसा आपण आपल्याबद्दल विचार करतो. जोपर्यंत आपण स्वतःला छोटा विचार करत आहोत, जोपर्यंत आपण स्वतःला बेकार समजत आहोत, जग पण आपल्याला छोटा समजणार, जग पण आपल्याला बेकार समजणार. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल स्वतःचे विचार बदलाल, जगाचे पण तुमच्याबद्दलचे विचार बदलणार. ज्या दिवशी तुम्ही पण स्वतःबद्दल महान समजायला लागाल, जग पण तुमच्याबद्दल महान समजायला लागेल. एक सत्य आहे जे तुम्ही आता दुसऱ्यांना पण स्वतःच्या आतमध्ये हिंमत आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओ, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची मुलं आणि दिवसाची मुलं आहात. आम्ही ना रात्रीचे आहोत ना अंधाराचे आहोत. प्रेज द लॉर्ड. हा परमेश्वर, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही महिमेचे परमेश्वर, सत्यनिष्ठ पिता, एकमात्र बुद्धिमान परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद मला एक जळणारा प्रकाश बनवण्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू. जो विजय तुम्ही आम्हाला दिला आहात, ते ज्ञान तुम्ही आम्हाला दिला आहात, ती वृद्धी तुम्ही आम्हाला दिली आहात, जी प्रगती तुम्ही आम्हाला दिला आहात प्रभू, जी दिशा तुम्ही आम्हाला दिली आहात, जो विश्वास, जो फोकस तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद देतो आमचे परमेश्वराचे जन पास्टर क्रिस वयांखेलुमेसाठी, ज्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला कायम योग्य रस्त्यावरती चालवता. धन्यवाद प्रभू. तुमच्या आत्म्यासाठी, तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू, धन्यवाद. तुमचे वचन आमच्या आत्म्यामध्ये काम करत आहे. तुमचे वचन आमच्या आत्म्यामध्ये परिणाम आणत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद. या वेळेसाठी धन्यवाद जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमची आत्मा, आमचे हृदय उघडलेली आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. ओढू शकता. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, मी जळणारा आणि चमकणारा प्रकाश आहे. मी जगाची ज्योती आहे. मी आपल्या जगामध्ये येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना आठवतंय की मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. आठवतंय? बोला, मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी सांगतो ना, काही लोक फक्त एक मोठ्या सुपरस्टारचा डुप्लिकेट असून फेमस होतात. तुम्ही तर येशू ख्रिस्ताची ओरिजिनल कॉपी आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नो दॅट. तुम्ही येशू ख्रिस्ताची फोटो कॉपी नाही आहात. तुम्ही येशू ख्रिस्ताची ट्रू कॉपी आहात. तर कधी पण स्वतःला एक फोटो कॉपी नका मानू की ओ, एक ओरिजिनल आहे आणि एक फोटो कॉपी आहे. तुम्ही तेवढेच ओरिजिनल आहात जेवढा की प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी येशू ख्रिस्ताची ओरिजिनल कॉपी आहे. परत बोला, मी येशू ख्रिस्ताची ओरिजिनल कॉपी आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगत आहात? इज बिग. फक्त तुम्ही याला सत्य म्हणून जीवन सुरू करा. एक सत्य आहे जे मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला उत्साहित करण्यासाठी नाही सांगत आहे. मी तुम्हाला सत्य सांगत आहे, कारण बायबल हेच सांगते की जसा तो आहे तसे आम्ही आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला, जसं येशू ख्रिस्त आहे तसा मी आहे. मी आपल्या जगामध्ये येशू ख्रिस्ताचा चेहरा आहे. मी हरू नाही शकत. मी गरीब नाही होऊ शकत. विचार करून बघा, जग आता फेस रिकग्निशनच्या टेक्नॉलॉजीमध्ये जात आहे आणि आपण पहिल्यापासूनच येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आशीष येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपली आहेत आणि आपला चेहरा बघून पण आपली आहेत. कधीच स्वतःला गरीब, लाचार, बिचारा समजण्याचा प्रयत्न नका करू.
कारण जग तुम्हाला इच्छिते की तुम्ही हेच समजाल. चला वाचूया ते वचन. मत्तय 5वा अध्याय 16वे वचन. मत्तय 5वा अध्याय 16वे वचन. त्याच प्रकारे तुमचा प्रकाश माणसाच्या समोर असा चमकेल, प्रेज द लॉर्ड, की ते तुमच्या चांगल्या कामाला बघून तुमच्या पित्याचे जे स्वर्गामध्ये आहेत गुणगान गातील. हे तुमचं बोलवणं आहे. चमकणं तुमचं बोलवणं आहे. तुम्ही चमकण्यासाठी पाठवले गेले आहात. आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टींना बसवून ठेवा. नका सांगू की तुम्ही इकडे संघर्ष करण्यासाठी पाठवले गेले आहात, बडबडण्यासाठी पाठवले गेले आहात. तुम्ही इकडे चमकण्यासाठी पाठवले गेले आहात. लिहिलं आहे तिकडे. त्याच प्रकारे तुमचा प्रकाश माणसाच्या समोर अशा प्रकारे चमकणार. तुम्ही चमकण्यासाठी पाठवले गेलात. बोला, मी चमकण्यासाठी पाठवलो गेलो आहे. चमकण्यासाठी पाठवलो गेलो आहे. त्या चमकण्यासाठी जे काही तुमच्याकडे हवं आहे ते तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही चमकण्यासाठी पाठवले गेले आहात. आणि थोडं चमकण्यासाठी नाही, भरपूर चमकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इंटरनॅशनल चॅम्पियन बनण्यासाठी बनवले गेले आहात. हालेलुया. तर लोकल चॅम्पियन नका बनू. जग तुम्हाला हे नाही सांगणार. तेव्हा तुम्ही सांगाल एक दिवस मोठा माणूस बनणार आहे. गप्प बस, काय होणार आहे. तुमच्या मित्रांना सांगाल तुम्ही मोठा माणूस बनणार आहात, त्यांचं तोंड उतरणार. बोला, तू बनणार, आम्ही का नका बनू. जग तुमच्या मोठेपणाने आनंदी नाही होणार, पण परमेश्वराने तुम्हालाही बोलवणं दिलं आहे हे तुम्ही चमकण्यासाठी. बोला, मी चमकण्यासाठी. 5 वेळा बोला. आपले डोळे बंद करा आणि बोला 1 2 3 4 5. हां, जोपर्यंत हे तुमच्यावरती प्रबळ नाही होईल. प्रबळ असं होतं ना की एका मुलाला आई वडील ओरडतात, तुझ्याकडून काही नाही होणार, तुझ्याकडून काही नाही होणार. आणि तो पण सांगायला लागतो, हां माझ्याकडून काही नाही होणार. आता काय झालं, आई वडिलांच्या वचनाने त्याच्यावरती प्रबळता मिळवली. एवढ्यापर्यंत प्रबळता मिळवली आहे की तो पण सांगायला लागतो की माझ्याकडून काही नाही होणार आहे. त्याच प्रकारे बायबल सांगत आहे की या वचनांना तुमच्यावरती प्रबळता मिळवायची आहे, मी चमकण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला परमेश्वरावरती विश्वास करायचा आहे. तो खोटी गॅरंटी नाही देत. परमेश्वराला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की तुम्ही त्याला ओट द्या, की तुम्ही बोला की तो तुमचा परमेश्वर आहे. तुम्ही माना किंवा नका मानू, तुमचा परमेश्वर आहे. सांगाल पण परमेश्वर नाही आहे, तरी पण तो आहे. परमेश्वराला आपली गरज नाही आहे त्याला परमेश्वराच्या गादीवर बसवण्यासाठी. तो आमच्या येण्याच्या अगोदर आपल्या गादीवरती विराजमान होता. त्याने आपल्याला बनवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक आहेत तर जीवनाला आपल्याला धक्का देऊन कोपऱ्यात नका बसवायला देऊ. जर की तुम्ही कोण्यामध्ये बसा आणि चमकणं बंद करा. काही लोक माहिती नाही, ते जुन्या वेळेमध्ये जे आपण बायबल वाचतो आपल्यावरती राख टाकून घ्यायचे. काही लोक आज पण आपल्यासोबत हेच करतात. ते स्वतःला कोपऱ्यामध्ये घेऊन जातात. थोडासा त्रास होतो ते आपल्याला कोपऱ्यामध्ये घेऊन जातात. गरिबीच्या, लाचारीच्या, अंधाराच्या, त्रासाच्या, गरिबीच्या. विसरतात की ते चमकण्यासाठी आहेत. तर जीवनाला तुम्हाला ठोसा मारून कोपऱ्यामध्ये नका बसवायला देऊ. तुम्ही एका चांगल्या बॉक्सरसारखे जीवनावरती 2 ठोसे अजून मारा. प्रेज द लॉर्ड. चांगला बॉक्सर हाच असतो. चांगला बॉक्सर तो नाही आहे जो एक ठोसा खाऊन बसेल. चांगला बॉक्सर कोण आहे, जो परत परत उभा राहतो आणि ठोसा मारण्यासाठी तयार असतो. तुम्हाला पण एक चांगला बॉक्सर बनायचा आहे. चांगला फायटर. कारण परिस्थिती कदाचित तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही चमकण्यासाठी आहात, पण वचन तुम्हाला सांगत आहे की तुम्ही चमकण्यासाठी आहात. तर जर तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्ही तिकडे फक्त पास होण्यासाठी नाही आहात, तुम्ही चमकण्यासाठी आहात. प्रेज द लॉर्ड. तुला मी चमकण्यासाठी आहे. मी चमकण्यासाठी आहे. मी चमकण्यासाठी आहे. जर तुम्ही कुठे ते सून बनून गेला आहात तर तुम्ही बोलता की मी चमकण्यासाठी आहे. हालेलुया. तुला मी चमकण्यासाठी आहे. जर तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये गेला तर तुम्ही तिकडे चमकण्यासाठी आहात. जर तुम्ही चर्चमध्ये आहात तर तुम्ही चमकण्यासाठी आहात. तुम्ही या जगामध्ये चमकण्यासाठी आहात. चमकणं आपली बोलवणं आहे. प्रेज द लॉर्ड. तुला मी चमकण्यासाठी आहे. 5:14 I14. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड.
बोला मी जगाचा प्रकाश आहे. बोला मी जगाचा प्रकाश आहे. हे एवढं मोठं स्टेटमेंट जर तुम्ही समजाल, तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये अरबपती बनू शकाल. एवढं मोठं स्टेटमेंट आहे. एवढं मोठं स्टेटमेंट आहे. जगाचा प्रकाश आहात. एवढं मोठं स्टेटमेंट जर तुम्ही याला सत्य म्हणाल तर, तुम्ही याद्वारे तुम्ही तुमच्या प्रत्येक पावलाला उठवायला सुरू केलं तर एवढं मोठं स्टेटमेंट आहे. तुम्ही जगाचे बॉय, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्हाला जगापासून काही नाही हवं आहे. तुम्हाला जगाकडे देण्यासाठी काहीतरी आहे. तुम्ही या जगापासून काय इच्छिणार जे विनाशासाठी तयार आहे. आपल्या डोक्यातून काढा की जगाकडून तुम्हाला काहीतरी हवं आहे आणि जग तुम्हाला काही देऊ शकतं. तुम्ही जे आहात ते जगाला काहीतरी देऊ शकता. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तर जगाच्या पद्धतीने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नका करू. नका विचार करू की जर आम्ही त्यांच्या पद्धतीने नाही चालणार तर ते त्यांच्याजवळ आहे ते आम्हाला नाही देणार. कम ऑन, त्यांच्याकडे आम्हाला देण्यासाठी काही नाही आहे. आमच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीतरी आहे. त्यांना आमच्या पद्धतीने चालायचं आहे, ना की आम्हाला त्यांच्या पद्धतीने चालायचं आहे. बऱ्याच वेळा यूथमध्ये होतं, अरे माझ्या मित्रांनी मला असं सांगितलं, जर मी त्यांच्या पद्धतीने नाही चालणार तर ते मला त्यांच्या गँगचा मेंबर नाही बनवणार, आपल्या ग्रुपचा मेंबर नाही बनवणार. तुम्हाला त्यांच्या ग्रुपचा मेंबर बनवण्याची गरज नाही आहे. त्यांना तुमच्या ग्रुपचा मेंबर बनवण्याची गरज आहे, कारण तुम्ही त्या ग्रुपचा प्रकाश आहात. तुम्ही त्या ग्रुपचा प्रकाश आहात. तुमच्या डोक्यामध्ये हे उठायचं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. माझ्याकडे देण्यासाठी आहे. बोला माझ्याकडे देण्यासाठी आहे. आनंदी होऊन बोला माझ्याकडे देण्यासाठी आहे. कायम देण्यासाठी आहे. कायम देण्यासाठी आहे. हे एक सत्य आहे. बायबल सांगते तुम्ही जगाची प्रकाश आहात. किती वेळ आहात? 24 तास आहात की 2 तास आहात? तर तुम्ही प्रत्येक जागेवरती काय आहात? जगाचा प्रकाश. तुमच्या परिवारामध्ये जगाचा प्रकाश आहात. नको विचार करू की तुम्ही तुमच्या मुलावरती निर्भर आहात, आचार आहात, कारण तुमचा नवरा नाही आहे, ब्ला 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 ब्ला. नाही, अशा प्रकारे विचार करणं बंद करा. बरेच लोक त्या लाचारीमध्ये, त्या गरिबीमध्ये ते काम करतात जे ते करू नाही इच्छितात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगत आहे. मी समाजाच्या दबावामध्ये बऱ्याच वेळा त्या पावलांना उचललं आहे. ते मला नाही उठवायला पाहिजे होते. आणि त्याच्या मागे कारण काय होतं? कारण आपल्याला वाटायचं समाजाची आपल्याला गरज आहे. आपण समाजाचं ऐकलं, समाजाच्या हिशोबाने जगायला लागलो, कारण आम्हाला माहीत नव्हतं की समाजाला आपली गरज आहे. आपण जगाची ज्योती प्रकाश आहोत. बोला मी जगाचा प्रकाश आहे. 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 तर जेव्हा नोकरीवरती जाल तेव्हा तुमचं मन बनवा की तुमच्यामुळे कंपनी नंबर 1 बनेल. जर तुम्ही गावामध्ये राहत तर तुमचं मन बनवा की तुमच्यामुळे हे गाव नंबर 1 बनेल. तर तुम्ही एका कुटुंबामध्ये आता तुम्ही आपलं मन बनवा की तुमच्यामुळे हे कुटुंब नंबर 1 बनेल. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जे शहर डोंगरावरती वसलेलं आहे ते लपू नाही शकत. हालेलुया, वाव. याचा अर्थ की लोक तुम्हाला किती पण खाली पाडू इच्छितील ते खाली पाडू नाही शकणार, कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. जे शैतानी करते हैं. ऐकताय तुम्ही की कोणी किती पण खाली नाही पाडू इच्छितील, किती पण खाली पाडू इच्छितील, तर नको सांगू की माझ्यासोबत पॉलिटिक्स होत आहे, लोक मला पाडू इच्छितात. नाही 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 नाही, लोक पाडू इच्छितात, पण प्रभूने तुम्हाला जर पहिल्यांदा वरती बसवलं आहे, तुम्ही कोणाचं व्हायला दिला आता, लोकांचं की प्रभूची? हे तुम्हाला समजायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये कोण जिंकणार आहे, प्रभू की लोकांच्या भावनांच्या धारणा? तुम्हाला वचनाला जिंकायला जायचं आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जे नगर डोंगरावरती वसलेलं आहे ते लपू नाही शकत. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये या सत्याला घर बनवायचं आहे. लक्षात ठेवा, माणूस आपल्याबद्दल तसाच वागतो जसा आपण आपल्याबद्दल विचार करतो. जोपर्यंत आपण स्वतःला छोटं समजत आहोत, जोपर्यंत आपण स्वतःला बेकार समजत आहोत, जग पण आपल्याला बेकार समजेल आणि जग पण आपल्याला छोटं समजेल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल स्वतःचे विचार बदलणार, जगाचे पण तुमच्याबद्दलचे विचार बदलणार आहेत. जगाच्या विचारांनी काही फरक नाही पडत. तर जग तुम्हाला छोटं समजतं, कदाचित तुम्ही जगाला स्वतःला छोटं दाखवलं आहात. जसे तुम्ही स्वतःला महान समजायला लागाल, जग पण तुम्हाला महान समजायला लागेल. हे एक सत्य आहे, याला माना. बायबल तर हेच सांगते आहे. नका सांगू की सगळे लोक मला छोटं समजतात. सगळे लोक छोटं समजतात याचा अर्थ आहे की तुम्ही कुठे ना कुठे स्वतःला छोटे समजता.
जर तुम्ही स्वतःला छोटं समजायला बंद कराल तर जग पण तुम्हाला छोटं समजणं बंद करेल. जर तुम्ही स्वतःला महान बघण्यासाठी सुरू कराल तर जग पण तुम्हाला महान बघण्यासाठी सुरू करेल. तोच आहे एक नियम आहे. नियम कोणाच्या तोंडावरती लिहिलेलं नसतं की तो गरीब आहे, पण त्याला बघूनच समजतं की तो गरीब आहे. कारण तो स्वतः आजच्या आतमध्ये काय समजत आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे. कारण की त्यांच्यावरती कोणी विश्वास नाही करत, त्यांच्यासोबत कोणी मोठं डील नाही इच्छित. किती वेळा आपण लोकांची मदत करू इच्छितो आणि हे तुमचं बोलवणं आहे. तुम्ही चमकण्यासाठी आहात आणि दुसऱ्यांना चमकवण्यासाठी आहात. कारण प्रकाश काय करतो, दुसऱ्यांना आपण चमकवतो. जर एवढी लाईट बंद केली जाईल तर आपल्यामधला कोणी नाही दिसणार. जर पूर्ण काळोख केला काय दिसणार आहे, आम्ही सगळे इथे आहोत. जसं लाईट येईल ना फक्त मी चमकणार, बाकीचे पण दिसायला लागतील. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही चमकता त्या दुसऱ्यांना तुम्ही मोठं बनवता, त्यांना तुम्ही उठवता. चमकण्याचा अर्थ, चमकण्याचा हाच अर्थ आहे. लाईट येते दुसरे पण दिसायला लागतात. तर तुम्ही आता दुसऱ्यांना पण स्वतःच्या आतमध्ये हिंमत आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लढण्यासारखे बनले पाहिजेत. जी हिंमत वाढली पाहिजे, कारण तुम्ही आला आहात. बोला मी जगाची प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. 1 थिस्सलुनीकरांस 5 अध्याय 5 वचन. कारण तुम्ही सगळे प्रकाशाचे मुलं आणि दिवसाचे मुलं आहात. आम्ही ना रात्रीचे आहोत ना अंधाराचे आहोत. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा काय लिहिलं आहे. कारण तुम्ही सगळे बोला मी सगळे प्रकाशाची मुलं आहोत. मी ना रात्रीचे आहोत ना अंधाराचे आहोत. कधीच नको बोलू आपल्या मुलांना हा मुलगा खूप ती करत आहे. हा शैतानाकडून नाही, तुम्ही याला काय सांगितलं, हा शैतानी करत आहे. शैतानाची मुलं शैतानी करतात, तर आपली मुलं शैतानी नाही करत. ना आम्ही रात्रीचे आहोत ना अंधाराचे आहोत. आनंदीने बोला मी प्रकाशाचं मूल आहे. नका बोलू शकासारखं अरे माणसाच्या आतमध्ये प्रभू पण आहे, शैतान पण आहे. माझ्या आतमध्ये नाही आहे. बोला माझ्या आतमध्ये नाही आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर आपल्या परिपूर्णतेमध्ये राहतो. शैतानाचा, अंधकाराचा माझ्या जीवनामध्ये कोणतेही स्थान नाही आहे. प्रकाशाचं मूल आहे. मी दिवसाचं मूल आहे. रात्रीचा नाही आहे. मी अंधाराचा नाही आहे. तर जगाच्या वेडेपणाच्या गोष्टी आपल्यासाठी ऐकणं बंद करा. तत्पर राहणं, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची मुलं आहात आणि दिवसाची मुलं आहात. आम्ही ना रात्रीचे आहोत ना अंधाराचे आहोत. नेक्स्ट खूपच इंटरेस्टिंग आहे इकडे. ह्यासाठी आम्ही दुसऱ्यांसारखे झोपलेले नको असून दे, आम्ही जागे आणि की सावधान असलो पाहिजे. खूप इम्पॉर्टंट वचन. ह्यासाठी आम्ही दुसऱ्यांसारखे झोपलेले नको असून दे, पण जागे आणि सावधान असले पाहिजे. जर मी इकडेच सोडलं तर तुम्हाला समजणार नाही. जर आपण पुढच्या वचनात जातो तुम्ही समजू शकाल. कारण जे झोपतात ते रात्रीचेच झोपतात. तर तो सांगत आहे की तुम्ही झोपू नाही शकत, कारण तुम्ही रात्रीची मुलं नाही आहात. नेक्स्ट, पण आपण जे दिवसाचे आहोत ते विश्वास आणि प्रेमाचा चिलखत घालून, उद्धाराचे आशेचा टोप घालून सावधान राहू. नेक्स्ट, कारण परमेश्वराने आपल्याला क्रोधासाठी नाही पण यासाठी ठरवलं आहे की आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उद्धार मिळवू. नेक्स्ट, तो आमच्यासाठी ह्या कारणामुळे मिळाला की आम्ही जागे असो किंवा झोपलेले असो, सगळे मिळून त्याच्यासोबतच जगू. प्रेज द लॉर्ड. आणि 11, यासाठी एक दुसऱ्याला शांती द्या, एक दुसऱ्याच्या उन्नतीचं कारण बना, जे तुम्ही करत होता. तर बायबल सांगतं की एक दुसऱ्याच्या प्रगतीचं कारण बना. हे आपलं बोलवणं आहे. आपल्यामुळे दुसऱ्यांची प्रगती झाली पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या प्रगतीचं कारण असलो पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या प्रगतीच्या मागे असलं पाहिजे. आपलं बोलवणं आहे. लिहिलं आहे तिकडे. बोला मी प्रकाशाचं मूल आहे. मी दिवसाचे मूल आहे. मी रात्रीचा नाही आहे. मी अंधाराचा नाही आहे. बोला मी अंधाराचा नाही आहे. मी अंधाराचा नाही आहे. त्यासाठी अंधारातलं कोणतंही काम माझ्याकडून नाही होणार. जे तुमचं अंधकारातलं काम करण्याचं मन करेल, स्वतःला सांगा की तुम्ही अंधारातले नाही आहात. त्याला ट्रेन करा.
जेव्हा तुमचं खोटं बोलण्याचं मन करेल, चुकीचं करण्याचं मन करेल, दुसऱ्याला बसवण्याचं मन करेल, तो काम करण्याचं मन करेल, नाही 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 बोला मी अंधाराचा नाही आहे, त्याकडून हे नाही होणार, मी नाही करू शकत, माझ्याकडून हे नाही होणार आहे, मी अंधाराचा नाही आहे. आणि जर मी अंधाराचा नाही आहे तर मी अंधकाराची कामं का करू? तुम्ही एक निर्णय घेऊ शकता आणि गोष्ट संपणार आहे. तुम्हाला रडण्याची करण्याची गरज नाही आहे की हो प्रभू मला पाप करण्याची पासून वाचवा. नाही, फक्त एक निर्णय घ्या, कारण पाप करण्याचा स्वभाव तुमच्या आतमधून काढून घेतला गेला आहे. जसे तुम्ही सांगितलात की प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, त्या दिवशी पाप करण्याची योग्यता, मला माहिती आहे मी काय सांगत आहे, तुमच्या आतमधून पाप करण्याची योग्यता काढून टाकली गेली होती, चुकीचं करण्याची योग्यता काढून टाकली गेली होती. तुम्ही आपलं मन बनवू शकता चांगलं जीवन जगण्याचं. प्रेज द लॉर्ड. बोला मी रात्रीचा नाही आहे, मी अंधाराचा नाही आहे आणि अंधारातलं कोणतंही काम माझ्याकडून नाही होणार आहे. एकतर तुम्ही एक सेल लीडर आहात, तुम्ही बोलता आहे माझा सेल एक चमकणारा सेल असेल. हे नाही की अंधारासारखं जसे तिच्यामध्ये 4 लोक येत आहेत, हा तर कोपऱ्यामध्ये पडलेला सेल आहे. तुमचा सेल कसा असला पाहिजे? चमकणारा सेल. तुमचं चर्च कसं असलं पाहिजे? चमकणारा चर्च. तुम्ही एक चर्चमध्ये पार्टनर आहात, काय असलं पाहिजे? चमकणारे पार्टनर. ज्याला बघून पास्टर सांगेल हो 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 आज ऑफरिंग चांगली येईल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? समजतंय तुम्हाला? हे नाही की तुमच्या पैशावरती डोळे आहेत. चमकणारा प्रकाश. प्रेज द लॉर्ड. जसं तुम्हाला पास्टरना बघून आनंद होतो तसं पास्टरना तुम्हाला बघून आनंद झाला पाहिजे. ओ आला चमकणारा प्रकाश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे त्या गोष्टी ज्यांनी मी माझ्या आत्म्याला ट्रेंड केलं. तुम्ही जिकडे पण जाईल चमकणार आहे. पण चमकणं माझं बोलवणं आहे. तर मी नाही चमकणार तर तुम्ही इकडे नसणार असता, तुम्ही इकडे नसला असता. चमकत आहे म्हणून तुम्ही इकडे आहात. खूप लोक आहेत, करोडो लोक आहेत. तो एक निर्णय आहे. जर तुम्ही पण एक निर्णय घेऊ शकता की मी चमकू. चला एक वचन दाखवतो. नीतिसूत्र 16 अध्याय 7 वचन. हो 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 हो. चला मराठीमध्ये बघूया, मग टीपीटीमध्ये बघूया. NAC. जेव्हा कोणाचं चालणं यहोवाला आवडतं तेव्हा त्याच्या शत्रूंना पण त्याच्याशी मेळ करवतो. विचार करून बघा. तुम्हाला कायम सांगितलं आहे, पास्टर ख्रिसने कायम सांगितलं आहे, आपलं जीवन परमेश्वराला प्रसन्न करण्याच्या विषयामध्ये आहे. प्रसन्न आहे, सगळं काही ठीक आहे. तोपर्यंत परमेश्वर आनंदी आहे, सगळं काही ठीक आहे. सगळ्या परिस्थिती उलट सुलट दिसून येऊ शकतात, पण जर परमेश्वर आनंदी आहे सगळं काहीच बरोबर आहे. तर कोणाचं चालणं यहोवाला आवडतं. तर जर तुमचे शत्रू आहे जे तुमच्याशी भांडण्यासाठी त्या बसलेले आहेत 24 तास, मी तुम्हाला सांगतो की तुमचं चालचलन कसं आहे. शत्रू संपून कसात नाही आहेत. शत्रू संपून गेले पाहिजेत. जुन्या काळामध्ये जेव्हा राजांची लढाई होत, दुसऱ्याच्या सेनामध्ये जर कोणी शूरवीर असायचा, राजा पण सांगायचा की आहे तर तो शूरवीर जरी माझा शत्रू असला. द लॉर्ड. नाही ऐकलात का? आहे तर तो शूरवीर भले माझा काय आहे शत्रू. जर माणूस हे विचार करू शकतो, जर विचार करा परमेश्वर काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा कोणाचं चालणं आनंदी होऊन बोला जेव्हा कोणाचं चालणं चालून कोणाला चालायचं? माणसाला का परमेश्वराला? विसरू नका. जेव्हा कोणाचं चालणं यहोवाला आवडतं त्याच्या शत्रूंशी पण त्याच्याशी मेळ करवितो. आता अजून एक चांगली गोष्ट दाखवतो की हे चालणं शेवटी चालू कुठून होतं. लव इट. तर असं ब्युटिफुल. द लॉर्ड्स प्लीज्ड विथ अ डिसिजन मेड. जेव्हा प्रभू त्या निर्णयांशी आनंदी होतो जे तुम्ही घेतले आहात. निर्णय ॲक्टिवेट ग्रेस टू टर्न एनिमीज इन फ्रेंड. की तो त्या अनुग्रहाला सुरू करतो की त्याचे शत्रू त्याचे मित्र होतील. तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी तुम्ही चमकण्याचा निर्णय घ्याल काही नवीन सुरू होईल, कारण ज्या दिवशी तुम्ही चमकण्याचा निर्णय घ्याल एक अनुग्रह सुरू होईल. प्रेज द लॉर्ड. तर तिकडे त्याची तुम्ही मन बनवणार की नाही
की मी एक चमकदार सेल लीडर आहे, त्या सेलमधून 1000 लोक येत आहेत, त्या दिवसापासून एक नवीन अनुग्रह सुरू होईल आहे तिकडे. May the Lord please in the decision you have made. तो परमेश्वर तुमच्या निर्णयातून आनंदी होतो. तो एक अनुग्रह सुरू करतो. अनुग्रह तर निर्णय विचार करून बघा. तुम्ही एकाच खुर्चीवर बसलात आणि तुम्ही एक निर्णय घेता, प्रभू 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 प्रभू. पुढच्या 1 महिन्यामध्ये 100 लोक. प्रभू पुढच्या 1 महिन्यामध्ये 10 लाख रुपये. तुम्हाला माहिती आहे हे जे तुम्ही करत आहात एक अनुग्रह चालू आहे. फक्त हे करून तुम्ही आपला एक निर्णय घेता की निर्णय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या निर्णयाच्या मागे राहाल. हे नाही की तुम्ही त्या खुर्चीवर बसून निर्णय घ्याल आणि खुर्चीवर उठून निर्णयाला विसरून जाल. नाही, तुला माहिती आहे हे तुम्ही जो निर्णय घेतला आताच्या तुम्ही मागे राहणार. प्रभू जाणतो, चांगल्या प्रकारे जाणतो. आपण सगळे आपल्या मुलांना जाणतो, नाही जाणत. आम्हाला माहिती आहे मूल कधी खरं बोलतं कधी खोटं बोलत आहे. बरं तू किती सांगते, नाही आई माझ्यावरती विश्वास कर, आई मी सगळं काही जाणते, तुझी आई आहे. जर तुम्ही इकडे बसले आहात विचार करून बघा तुम्ही जीवनाबद्दल काय करू शकता. तुम्ही इकडे बसून तुमच्या जीवनाला तुम्ही चांगले बनवू शकता. वाव, तुम्ही बसल्या मोठा निर्णय घेऊ शकता. निर्णयाला पूर्ण करण्यासाठी जो अनुग्रह हवा आहे तो सुरू होऊ शकतो बसल्या. तुम्ही बोरिवलीच्या ट्रेनमध्ये बसून मिरर रोडपर्यंत नवीन व्यक्ती बनू शकता. बोरिवलीपासून मिररच्या मध्ये तुम्ही एक मोठा निर्णय घेतला आहात, परमेश्वराला आवडतो आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन अनुग्रह सुरू झाला. ती सरळ आहे हे. बस फक्त तुमचं काम आहे तुम्ही ते योग्य निर्णयाला घेणं जो परमेश्वराला आवडतो. कोणता निर्णय जो परमेश्वराला आवडतो. जीवन एवढं सरळ आहे. कारण की तुम्हाला मी परत सांगतो की पार्टनरशिप करा, हे करा. कारण आम्ही इच्छितो की तुम्ही एक निर्णय घ्या. तो तुमच्या पाकिटामधून पैसे काढण्यासाठी नाही आहे, तो तुमच्या आत्म्यामध्ये अनुग्रह टाकण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. नका समजू आम्ही तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नाही दाखवत आहे तुमच्या खिशामधून पैसा काढण्यासाठी. आम्ही तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवत आहे तुमच्या जीवनामध्ये अनुग्रह वाढवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं आहे तुम्ही जेव्हा मी ॲडव्हर्टाइज करतो बीज पेरलं याची ही साक्ष आली, बीज पेरलं याची साक्ष आली, याने बीज पेरलं याची साक्ष आली. याचा एम तुमच्या खिशातून पैसे काढणं नाही आहे. याचा एम आहे तुमच्या जीवनामध्ये एक नवीन अनुग्रह आणण्याचा. की तुम्ही तुमच्या त्या साक्षीला ऐकून निर्णय घ्या, नाही तर त्याच्याकडे साक्ष आहे तर माझ्याकडे पण असेल. तेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि तुम्हाला तोपर्यंत झोप नाही येत तो त्या जेव्हापर्यंत तुम्ही त्या निर्णयाला पूर्ण नाही केलं. आणि परमेश्वरासोबत तुमची रेप्युटेशन बनली आहे. प्रेज द लॉर्ड. तरी तुम्ही पहिल्या दिवशी कदाचित नाही असेल, परमेश्वरासोबत तुम्हाला रेप्युटेशन बनवावी लागेल. असं ना, एक मुलं आणि आईबाबांच्या मध्ये पण एक रेप्युटेशन आहे की नाही. वडिलांना माहिती आहे की याने बरोबर केलंय की नाही केलंय. प्रेज द लॉर्ड. जो योग्य निर्णय घेतो परमेश्वर अनुग्रह सुरू करतो. आणि चांगली गोष्ट कोण आहे, अनुग्रह कोण सुरू करतो. या इज ब्युटिफुल. विचार करून बघा अनुग्रह कोणी सुरू केला आहे. पण कोण करू शकतो म्हणजे बनवणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करून बघा. मला समजणार नाही की गोष्टी चांगल्या का होत आहेत. पण थांबू इच्छित पण थांबू नाही शकणार कारण सुरू कोणी केलं आहे, परमेश्वराने. असतो ना त्या पिक्चरमध्ये बघितलं आपण, गुंड असतो तो न्यूक्लिअर वेपन सोडण्यासाठी बॉम्ब चढवून सगळ्या सिस्टममध्ये काय करतो, लॉग इन करून ठेवतो. आणि आता फक्त त्याच्याच बोटाने ते बंद होतं. तुम्ही टुक काही करा, काही बंद नाही होणार. आणि सुरू कोणाच्या बोटाने झालं आहे, त्याच गुंडाच्या बोटांनी. अनुग्रह कसं सुरू झालं आहे, परमेश्वराकडून. अनुग्रह संपणार नाही आहे. हालेलुया. परंतु तुम्ही निर्णयावरती बनून राहाल, त्या निर्णयाला पूर्ण करण्यासाठी जेवढा अनुग्रह हवा आहे पण बनून राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. इथे मी काय सांगत आहे तुम्हाला, परंतु तुम्ही त्या निर्णयावरती बनून राहणार, त्या निर्णयाला पूर्ण करण्यासाठी तो अनुग्रह आहे तो पण बनून राहणार आहे. आणि तो अनुग्रह कोणासाठी आला आहे, निर्णयासाठी. प्रश्न आहे की तुम्ही काय निर्णय घेतला आहात.
जर मी निर्णय घेतला माझं घर 1 माळ्यापासून दुसऱ्या माळ्यापर्यंत होईल, ओके, हे निर्णय घेतला तर चांगला आहे तो. तुम्हाला बुद्धी आली पाहिजे कधीपर्यंत मी परमेश्वराच्या वचनाला माझ्याच चांगल्यासाठी वापरत राहीन. कधी माझ्या विश्वासाने परमेश्वराचे राज्य पुढे जाईल. कधीपर्यंत मी परमेश्वराला माझ्यासाठी वापरणार आहे. मी परमेश्वराच्या कामाच्या लायक कधी बनणार आहे. एक प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योग्य निर्णय आणि अनुग्रह विसरणार तर नाही, त्यांना लक्षात राहणार आहे. तुला योग्य निर्णय आणि अनुग्रह. नवऱ्याला सुधारण्याचा प्रोग्राम सोडून घराला सुधारण्याचा बघा. काही लोकांनी आपली सगळी एनर्जी आपल्या मुलाला सुधारण्यापासून हे सोडून जगाला सुधारण्याबद्दल विचार करा तुम्ही. त्याला बघूया लोकांपत्र 11वा अध्याय 34 पासून 35. थँक्यू. आगीच्या ज्वालेला थंड केलं. तुम्हाला माहिती आहे कोणाच्या गोष्टीबद्दल बोलत आहे? विश्वासाने लोकांनी किती मोठे मोठे काम केले. त्यांना माहिती आहे इब्री लोकांचा 11 काय विश्वासाबद्दल बोलत आहे. लॉर्ड आहात काय सांगत आहे विश्वासाने लोक काय काय केलं. आगीच्या ज्वालेला थंड केलं. तलवारीच्या धारेपासून वाचून निघाले. प्रबळतेमध्ये बलवंत झाले. लढाईमध्ये वीर निघाले. आणि विदेशांच्या फौजीला दिस इज ब्युटिफुल विचार करून बघा. नाही की मार खाऊन आले. तुम्ही मार खाऊन नाहीये, पळवून येता. प्रेज द लॉर्ड. दांडाने नाही विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. दांडाने नाही विश्वासाने. ठीक आहे. तर हारून नका जाऊ. हारून नका जाऊ. आम्ही जिंकण्यासाठी आहोत. आगीच्या ज्वालेला थंड केलं. बोला आगीच्या ज्वालेला थंड केलं. तलवारीच्या धारीपासून वाचले. निर्बलतेमध्ये बळवंत झाले. लढाईमध्ये वीर निघाले. सुंदर नाही आहे? गरजून वाचा पूर्ण अध्यायाला, मजा येणार तुम्हाला. लढाईमध्ये वीर निघाले नाही की कमजोर होते. पास्टर मी पळून आलो. हे कोणती लढाई लढून आलात तुम्ही? तुम्हाला लढाईमध्ये वीर बनायचं होतं. प्रेज द लॉर्ड. जीवनाबद्दल असून दे, नाहीतर डोक्याबद्दल असून, नाहीतर कोणत्या गोष्टीबद्दल असून दे. लढाईमध्ये वीर निघाले. विदेशांना फौजींना मारून पळवलं. नेक्स्ट. स्त्रियांनी आपल्या मेलेल्यांना परत जिवंत बघितलं. स्त्रियांनी. इकडे पुरुष का नाही लिहिलं आहे? वाचा लिहिलं आहे. महिलांना फक्त माहित आहे. किती तर मार खाऊन मेली. माझ्याकडून जोडत आहे आणि सोडवणं नाही इच्छिलं ते असं वेगळ्याच्या मध्ये लिहिलं आहे. इज अ लॉट. महिला आहे, काही अबलावून मरत जात आहेत. तुम्ही तुमच्या विश्वासाने मेलेल्यांना जिवंत करू शकता. जिवंत करू शकता. हे सांगत आहे की पुरुष नाही करू शकत. पहिलेच सांगितलं होतं की स्त्रियांना तिकडे काय लिहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही स्वतःला कमजोर समजत आहात, तेव्हा परमेश्वर तुम्हाला काय समजत आहे? ते जी मेलेल्यांना जिवंत करू शकतात. चला परत पहिला तेसलोनिकरांस 5:5 तिकडे होतो ना आपण. बोला मी प्रकाशाचं मूल आहे. आनंद घेऊन बोला मी प्रकाशाचं मूल आहे. दिवसाचं मूल आहे. मी रात्रीचा नाही आहे. मी अंधाराचा नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट. ह्यासाठी आपण दुसऱ्यांसारखे झोपलं नको असू दे. ठीक आहे. तुझ्याकडे बरंच सारं काम आहे. जागती आणि सावधान राहा. जागण्याचा अर्थ काय आहे? काम करणं. झोपण्याचा अर्थ आहे काम न करणं. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांपेक्षा जास्त परिश्रम करायचा आहे. जर तुम्ही चर्चमध्ये आहात तर तुम्ही फक्त संडेला चर्चमध्ये येऊन संतुष्ट नाही राहू शकत. तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त परिश्रम करायचा आहे. नाही सांगू शकत की माझ्याकडून हे नाही होणार. तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त परिश्रम करायचा आहे, कारण आपल्यावरती मोठी जबाबदारी टाकली गेली आहे. जर त्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी तुमचं झोप जरी गेली तरी काही हरकत नाही. त्यासाठी आपण दुसऱ्यांसारखे झोपलेले नका राहू. कधी झोपतात जेव्हा थकतात. तर थकून जाऊ नका. शरीराला बोला थकून जाऊ नका.
पण दुसऱ्यांसारखे नाही आहोत. तुम्ही नसत नाही बाबा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं, आता सेल कोण चालवणार आहे, तो टॅफिड कोण वाटणार आहे, नाही, तुला करावं लागेल. पण दुसऱ्यांसारखे झोपले नाही राहू शकत. आपल्याला जागायचं आहे, आपल्याला सावधान राहायचं आहे. जगाचे प्रकाश आहोत. विचार कर, तुमच्यामधले किती जण आहेत ज्यांना मी रस्त्यावरती भेटलो, तुम्हाला चर्चमध्ये घेऊन आलो. मी तुम्हाला नाही भेटलो असतं तर काय झालं असतं? तर दुसरा कोणतरी तुम्हाला रस्त्यावरती भेटलं तर तुम्हाला चर्चमध्ये घेऊन आला. तर ते लोक झोपलेले असते तर हा उद्धार तुमच्यापर्यंत नाही आला असता. आता उद्धार तुम्ही इकडे बसले आहात, कोणाच्या तरी जागण्यामुळे तुम्ही इकडे बसले आहात. खरं आहे की खोटा आहे? त्यासाठी आपण दुसऱ्यांसारखे झोपले नका राहू, पण जागते आणि सावधान राहा. नेक्स्ट, पण जे झोपतात ते रात्रीचे झोपतात. तर तो सांगत आहे की तुम्ही झोपू नाही शकत कारण तुम्ही रात्रीची मुलं नाही आहात. तर तुम्ही रात्रीचं मूल नाही आहात. झोपण्यासाठी तुम्हाला रात्रीचं मूल असलं पाहिजे. तर तुम्ही रात्रीचं मूल नाही आहात. तुम्ही नाही झोपू शकत. मी नाही सांगू शकत की मी थकलो, माझ्याकडून नाही होणार आहे. नाही, तुम्हाला करावं लागेल, ही तुमची जबाबदारी आहे. हालेलुया. म्हणजे आम्ही दिवसाचे आहोत, विश्वास आणि प्रेमाचा चिलकत घालून आणि उद्धाराच्या आशेचा टोप घालून सावधान राहू. सावधान राहू. इकडे काय आहे? उद्धाराचा टोप आपण का घातला आहे? कारण जर आम्ही सावधान नाही राहू तर कोणी आम्हाला पण फसवून घेऊन जाईल आणि आपण आपला पण उद्धार घालवून बसू. नेक्स्ट, कारण परमेश्वराने आपल्याला क्रोधासाठी नाही पण ह्यासाठी ठरवलं आहे की आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उद्धार प्राप्त करू. हालेलुया. आम्ही उद्धारासाठी निवडला गेलो आहे. शरीराला बोला, आम्ही उद्धारासाठी निवडलो गेलो आहे. उद्धारासाठी निवडलो गेलो आहे. नेक्स्ट, तो आमच्यासाठी या कारणासाठी मेला की आम्ही जागे असो किंवा झोपलेले सगळे मिळून त्याच्यासोबतच जगू. बघताय तुम्ही, पण त्याच्याच सोबत जगू. कोणासोबत जगू? परमेश्वरासोबत. नेक्स्ट, ह्यासाठी एक दुसऱ्यांना शांती द्या, एक दुसऱ्यांचं प्रगतीचं कारण बना, जसं की तुम्ही करता पण आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही चर्चला येता तर दुसऱ्यांना मिळतं, तुम्ही सेलिब्रेटर का नाही आहात? तुम्ही आत्म्यांना जिंकून का नाही आणलात? जेव्हा तुम्ही बाजूला उभे आहात, बाजूला अन्य भाषा नाही बोलत आहे, तुम्ही त्याला सांगता भाऊ तू का नाही बोलत आहेस? जेव्हा तुमचा बाजूला लेट आला तेव्हा तुम्ही त्याला विचारता कधीपर्यंत लेट येणार आहात? आणि तुम्ही तुमचं मन बनवता की पुढच्या वेळी तुम्ही त्याला टाईमवरती घेऊन याल. एक दुसऱ्याच्या प्रगतीचं कारण बना. हे आपलं बोलवणं आहे. प्रेज द लॉर्ड. उठू आपल्या हाताने करा आणि भाषेमध्ये प्रार्थना. रोझीन त्याला गबो शफ्राला बो झी करबो तबरिका तबो झी करबो शफ्राला बो झी करबो वो. हालेलुया. पडू शकता महिमा महिमा. ही वेळ आपली बेड, आपली दशमा, आपली पाटणाची वेळाचा. प्रेज द लॉर्ड. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही भेट दशमांश पाटणाशी बीजाला आणण्याचा संधी देण्यासाठी तुमच्या वचनाच्या अनुसार, जसं आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार दिलं आहे, तुमच्या वचनाच्या अनुसार लोक मापून दाबून वाढत असलेलं आमच्या पदरामध्ये टाकत आहेत. आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार आहे. या भेटीमध्ये तुम्ही तुमच्या आशांचं आम्ही आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत. आजच्या दिवसापासून
आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या हातांना उठवणे धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. प्रभू तुमची मुलं महान होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खूप श्रीमंत होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सुवार्थ तुमच्या हातामध्ये समृद्ध होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खऱ्या मनाने तुमची सेवा करणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ख्रिस्त यांच्या आतमध्ये परिपक्व होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जर प्रत्येक सेल 1000 होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती एक्सेलेटर पास्टर आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती पार्टनर आहे करोडो रुपयांसोबत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कायमसाठी आमच्यासोबत बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद मनवा, वचन काम करते. थँक्यू. गॉड ब्लेस यू.